गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नळ योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन, सीपू फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। पुण्याच्या मावळ तालुक्यातून मोठी दुर्घटना घडलेली बातमी येते। मावळ तालुक्यात तळेगाव दाभाडे शहराजवळील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या कुंडमाळा येथे इंद्रायणी नदीवरील जुना पूल कोसळल्याची दुर्घटना घडली आहे। यामुळे मोठी दुर्घटना घडली आहे। जवळपास 25 ते 30 जण या दुर्घटनेत वाहून गेल्याची भीती वर्तवली जाते। तर स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती TV9 मराठी वृत्तवाहिनीला दिली आहे। त्यामुळे ही घटना खूप मोठी असल्याचं स्पष्ट होतंय। इंद्रायणी नदीत वाहून गेलेल्या पर्यटकांच्या बचावासाठी बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले। पर्यटकांना वाचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत। पण दुर्घटना घडली तेव्हा तिथे पर्यटकांसोबत लहान मुलं देखील होती अशी माहिती आहे। या घटनेमुळे मोठी खळबळ उडाली आहे। रविवार असल्यानं अनेक जण कुंडमाळा येथील पर्यटन स्थळी फिरायला आले होते। याच दरम्यान जुना पूल कोसळल्याची घटना घडली। या दुर्घटनेत 25 ते 30 पर्यटक बुडाल्याची भीती वर्तवली जाते। तर स्थानिक आमदार सुनील शेळके यांनी या दुर्घटनेत 6 पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती एका वृत्तवाहिनीला दिली आहे।